हॅलो, नमस्कार. चंद्रकलास रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे कोबी मंचुरियन. तर तुम्ही सुद्धा कोबी मंचुरियन आणत असणार, त्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे 40 ते 50 रुपये मध्ये 2 प्लेट आपल्याला कोबी मंचुरियन भेटतात. पण त्या 40 ते 50 रुपये मध्ये आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ताटभर आपले कोबी मंचुरियन तयार होतात. तर मी इथे कोबी चिरून घेतलेला आहे बारीक कट करून. तर तुम्ही कट करण्याऐवजी तुमच्याकडे अगर खिसणी असेल तर तुम्ही त्याच्या वरती सुद्धा त्याला खिसू शकता. तर इथे मी एकदम बारीक अशी कट करून घेतलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर सर्वात अगोदर मी इथे मीठ टाकून घेते. मीठ टाकून पूर्ण मी त्याला चोळून घेणार आहे त्याप्रमाणे, कारण त्याच्यामध्ये पाणी सुटेल आणि आपले कोबी सुद्धा अशी मस्त मऊ होईल. आणि त्याचप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मैदा वगैरे ऍड करू शकतो. त्याच्यामुळे मी सर्वात अगोदर त्याच्यामध्ये मीठ लावून घेतलेलं आहे. तर अशा प्रमाणे आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता मस्त ह्याला पाणी सुटत आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. एकदम मऊ सुद्धा झालेले आहेत कोबी आपली. कारण बाहेरच्या मंचुरियन मध्ये जास्त प्रमाणामध्ये अजिनामोटो वगैरे असतं. पण आपण घरच्या घरी हेल्दी कसं करायचं आहे, आपल्या पोरांना हेल्दी फूड कसं द्यायचं आहे, त्याप्रमाणे आपण घरातल्या घरात असं साधी सोपी आणि ह्याला काही जास्त वेळ नाही जात, खूप कमी प्रमाणामध्ये ज्या प्रकारे आपण भजी वगैरे बनवतो त्याचप्रमाणे आपण घरामध्ये सुद्धा तयार करू शकतो. तर आता मस्त ह्याला पाणी सुटलेलं आहे, बघू शकता. एकदम मऊ सुद्धा झालेले आहे. आता मी इथे 2 ते 3 चमच कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये टाकून घेते. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर अगर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पोहे सुद्धा बारीक करून ह्याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्याने सुद्धा आपले मंचुरियन कुरकुरीत होतील. आणि मी इथे आता सर्वात अगोदर मी अर्धा मैदा ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि मी इथे 1 चमच मिरची पावडर घेतलेला आहे. 1 चमच आलं लसूणची पेस्ट घेतली आहे. इथे मी अर्धा चमच घेतलेला आहे काश्मीरी चिल्ली पावडर. कारण काश्मीरी चिल्ली पावडरनी आपल्याला जास्त कलरची गरज लागणार नाहीये, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काश्मीरी पावडर टाकून घेते. आता ह्याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया. तर बघू शकता काश्मीरी पावडर मुळे ह्याच्यामध्ये थोडं थोडं कलर पण आलेलंच आहे. आता हे चांगलं मी चोळून घेतलंय, चांगलं मिक्स करून. अजून मला ह्याच्यामध्ये मैद्याची गरज लागेल. ह्याच्यामध्ये मी फूड कलर टाकून घेते थोडासा. अगदी ह्याच्यामध्ये मी जास्त नाही टाकत. आणि मैदा सुद्धा मी परत टाकून घेते आणि पूर्ण आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मला इथे पूर्ण 1 वाटी मैदा लागेल. कारण मैदा अगर आपण कमी टाकणार तर त्याच्यामध्ये तेलामध्ये आपण जसे भजी सोडणार मंचुरियन, तर ते एकदम असे वेगवेगळे होणार, सुटले जाणार. त्यामुळे मी पूर्ण 1 वाटी टाकून घेतलेला आहे मैदा. तर आता आपलं सगळं काय असं तयार झालेलं आहे पीठ मळून. आता ह्याचे आपण मंचुरियन तळायला घेऊया. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे, मस्त असं कडकडीत तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक एक करून असे भजी सोडून घेणार आहेत मंचुरियन. ज्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये भजी वगैरे बनवता त्याचप्रमाणे आपण घरामध्ये सुद्धा मंचुरियन तयार करू शकतो. बाहेरच्या मंचुरियन मध्ये जास्त प्रमाणामध्ये कलर असतं, टेस्टिंग पावडर असते, त्यामुळे पोरांच्या खाण्यामुळे त्रास होतो पोरांना. तर घरच्या घरी असं सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. तुम्हाला मैदा नसेल आवडत तर तुम्ही ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा ऍड करू शकता. तर आता ह्याला रंग सुद्धा असा सुरेख आलेला आहे, बघू शकता. मंचुरियन आपले मस्त असे तळून झालेले आहेत. आता ह्याला मी काढून घेते.
एक्स्ट्राचं पूर्ण ह्यातनं मी तेल काढून घेतलेलं आहे. तर आता आपले सगळे मंचुरियन असे तयार झालेले आहेत. बघू शकता एकदम मस्त आणि असे कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही स्टॉलवरचे आणता मंचुरियन त्याचप्रमाणे आज मी घरामध्ये सुद्धा तयार तुम्हाला करून दाखवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर असेच रोज व्हिडिओ बघण्यासाठी चंद्रकलास रेसिपीला सबस्क्राईब करा.